येणारे 5 महिने आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, कारण 30 जून ते 15 नोव्हेंबरपर्यंत शनी हा वक्री राहणार आहे. येणारे 5 महिने हे फार महत्त्वाचे असतात, कारण कुठलाही ग्रह वक्री होतो तेव्हा तो तेवढेच चांगले परिणाम देतो आणि तेवढेच वाईटही परिणाम देतो. मग आता ती पोझिशन तुमच्या पत्रिकेमध्ये शनी कुठे बसलाय, कुठल्या भावामध्ये बसलेला आहे, म्हणजे कुठल्या घरात बसलेला आहे त्याच्यावरून ठरलेली असते. आत्ताचं गोचर त्यांचं कुंभ राशीचं आहे, म्हणजे थोडक्यात आपण वाचलेलो आहोत. कुंभ ही त्यांची स्वतःची राशी आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काही वाईट होणार नाहीये, कारण ते स्वतःच्या राशीमध्ये चांगले ग्रह मानले जातात. आणि वक्री झाले तरी खूपदा असं होतं की बऱ्यापैकी चांगलेच रिझल्ट देतात. आता हे तुमच्या कर्मावर सुद्धा आहे, आपण जसे कर्मे करतो तसे आपल्याला म्हणजे परिस्थिती पाहावी लागते. आता एक लक्षात घ्या, सूर्य आणि चंद्र हे कधीच वक्री होत नाही, बाकीचे सगळे ग्रह वक्री होतात ठराविक काळासाठी. आता शनी हा वक्री होणार आहे, तर एक लक्षात ठेवा, शनीचे जे रिअल इंडस्ट्रीमध्ये काम करतात, पेट्रोलियमचे असतात, ट्रान्सफरमध्ये असतात, ट्रॅव्हलिंगमध्ये आहेत, त्या लोकांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो.